प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. उदय, सध्याच्या क्षणाला मसाजोगचे ग्रामस्थ आहेत जे या ठिकाणी टाकीवर चढून बसल्याचे दिसतात. काय नेमक्या घोषणा देतात, काय म्हणणं आहे त्यांचं? हॅलो, आपण सध्या ही दृश्य बघतोय मसाजोग मधली. आताची ही दृश्य आपण मसाजोग मधली बघतोय. आत्ताची ही दृश्य आहेत संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली, त्यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्याला हे टॉवरवर चढलेले पाहायला मिळतात आणि सध्या ते फोनवर कोणाशी तरी बोलतायत. बहुधा हा फोन मनोज जरांगे पाटील यांचा आहे असं देखील समजतंय. टाकीच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर सगळे ग्रामस्थ आहेत ज्यांनी या टाकीला घेराव घातलेला आहे, जोरदार घोषणा देत आहेत. याच्या आजूबाजूच्या परिसरात मसाजोगचे ग्रामस्थ जमलेले आहेत आणि सगळ्यात वरच्या ठिकाणी आपण बघतोय की धनंजय देशमुख आहेत आपल्याला पाहायला मिळतात. अगदी काही वेळापूर्वी आंदोलन स्थळावरून ते गायब झाले आणि त्याच्यानंतर आता थेट ते इथं टॉवरवर चढलेले आपल्याला टाकीवर चढलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन यांच्याकडून. सचिन, धनंजय देशमुख थेट वरती पोहोचलेले आहेत, आपण बघतोय फोनवर बोलतायत. काय नेमकं सध्या घडतंय तिथे? बेपत्ता होते, आता ते सापडल्याचं समोर इथे जे समोर दृश्य दिसतंय तुम्ही हे पाण्याच्या टाकीवर चढून ते सोले स्टाईल त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या सोबतीला अनेक ग्रामस्थ तरुण मंडळी या ठिकाणी आहे. आपण पाहतो की अशा पद्धतीने जी पायरी आहे त्या पायरीवर चढून ते गेलेले आहे. मात्र जी वरची जी पायरी आहे जी शेवटच्या टप्प्यावर जाते ती काढण्यात आलेली आहे, त्यामुळे कुणालाही वरती जाऊ दिलं जात नाही. त्यांचे गावकरी जे आहेत ते गावकऱ्यांनी दोन्ही बाजूनी या संपूर्ण पाण्याच्या टाकीला वेढा घातलेला आहे आणि खाली महिला बसलेल्या आहेत तर त्याच्यावरती तरुण बसलेले आहेत. सर्वात शेवटी फक्त 3 जण, धनंजय देशमुख आणि त्यांच्या सोबतचे 2 ग्रामस्थ, असे तिघच फक्त त्यावरती आहे आणि ते सध्या आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आणि आपण म्हणतो की पाहत होतो की त्यांच्या अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र ते आता तिथं अपहरण झालं नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यांनी आता शोले स्टाईल या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे पाण्याच्या टाकीवर चढून. रिद्धी जी